Sunnet News. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. नांदेड जिल्हा परिषदेमध्ये अशी अवस्था आहे की या ठिकाणी जे कर्मचारी काम करतात, शिक्षक लोक काम करतात, यांच्यावर अधिकाऱ्यांची दादागिरी असते. हे आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. परंतु आता एक महिनाभरापूर्वीची घटना घडलेली आहे की हदगाव पंचायत समितीमध्ये शिक्षक म्हणून कामावर असलेले सुनील मोरे यांना तेथील गट शिक्षणाधिकारी, तेथील केंद्र प्रमुख आणि शिक्षकांनी अशा प्रकारे काही तर छळलेलं होतं की त्यांची मानसिकता आपली आत्महत्या करावी असं पर्यंत त्यांची मानसिकता गेलेली आहे. आणि असे हे जे शिक्षक आहेत किंवा हे जे अधिकारी आहेत त्यांना आता या शिक्षण क्षेत्रामध्ये शैक्षणिक गुंड म्हणून असं आता संबोधल्या जात आहेत. आणि हे असे शैक्षणिक गुंड प्रत्येक तालुक्यात आहेत अशी चर्चा आहे. ज्या अधिकाऱ्यांचं हे शिक्षक ऐकत नाहीत त्या शिक्षकांना त्रास देणे, मानसिक त्रास देणे, एवढंच नाही आर्थिक त्रास देणे, आणि याच्यावरही कोणी ऐकलं नसेल तर त्यांना एवढं त्रास देतात की त्याची मानसिक संतुलन बिघडून जातं आणि त्यांना नको ते निर्णय घ्यावे लागतात. असं जे सुनील मोरे आहेत यांच्या बाबतीत तेच घडलं. एक वर्षापूर्वी यांनी शिक्षणाधिकारी यांना सुद्धा एक पत्र दिलं होतं की त्यांना कशा प्रकारे मानसिक छळ होत आहे. परंतु शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. कदाचित त्यांचा आर्थिक व्यवहार झाला असेल त्या अधिकाऱ्याचा आणि त्या अधिकाऱ्याचा, आणि माझं ऐका म्हणून गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्याला सांगितलं असेल अशी शंका व्यक्त केल्या जात आहे. आणि म्हणून याच्या पत्रावर कुठलाही विचार केला गेला नाही. एक वर्षभर, तब्बल एक वर्ष यांनी या पत्राच्या उत्तराची वाट पाहिली, परंतु पत्राचं उत्तर तर मिळालंच नाही. परंतु तिथला जो अधिकारी होते त्यांनी याला परत त्रास द्यायला सुरू केले की तू आमची तक्रार करतोस का, आणि यांनी तक्रार करतो म्हणून या शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना त्रास देणं हे अशी या एका कारणाने यांचा जीव गेलेला आहे. आपण विचार करू शकता, जीव गेलेला आहे. तो एक सुशिक्षितच नव्हे तर एक उत्तम शिक्षक होता. एवढंच नाही तर त्यांचे जे दोन मुलं होते, मुलगा आणि मुलगी, त्यांच्या शाळेच्या जीवनामध्ये अतिउत्तम मुलं, गुणवत्ताधारक मुलं होते. तुम्ही फेसबुकवर सुद्धा त्यांच्या गुणवत्तेचा चार्ट पाहू शकता की दरवर्षी हा सुनील मोरे त्या मुलांची प्रशंसा फेसबुकवर करत होता आणि आपले मुलं किती चांगले आहेत, म्हणजे शिक्षणाने चांगले आहेत हे दाखवत होता. एवढ्या चांगल्या एक शैक्षणिक घराण्यातला एक व्यक्ती गेला आणि याच्याकडून जे काही मुलं घडणार होते ते सुद्धा घडले नाही, केवळ या शैक्षणिक गुंडामुळे. तर एवढंच नाही तर आता अट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल झाला तरी पण DYSP लेवलवरचा जो अधिकारी आहे, या अधिकारी आताही या गुन्हेगारांना अटक करण्याचा विचार करत नाहीत. एक महिना होऊन गेलेला आहे तरीही अजून अटक नाही. आणि आज उजळ माथ्याने ते आजही नोकरी करत आहेत, आरोपी नोकरी करत आहेत. ही परिस्थिती आज नांदेडमध्ये आहे. आपण आता या ठिकाणी सुनील मोरेचे वडील आणि त्यांच्या पूर्ण गावचे मंडळी तिथे या ठिकाणी त्यांच्या न्याय हक्कासाठी बसलेले आहेत. त्यांचं म्हणणं आपण प्रेक्षकांना किंवा आपल्या सर्व समाजाला सांगूया. काय म्हणणं आहे नेमकं की एक महिना झालेला आहे आणि कुठलाही निर्णय किंवा त्याच्या गुन्हेगाराला, आरोपींना अटक झाली नाही. जे FIR फाडून शिक्षणाधिकाऱ्यावर समजा गुन्हा नोंदवून सुद्धा अजून कुठलाच काही निर्णय घेतलेला नाही. आणि वास्तविक पाहता समजा हे तर गुन्हा तर नोंद FIR फाडून तर हेच झालं नाही. जे स्टेटसवर जे नावं होती ते नावं घेऊन समजा मी FIR फाडलं तरी त्याचं काही हे झालं नाही. आणि यांनी जे समजा साधं रोडवर जर कुत्रं मेलं काही लागून तर त्याचा पंचनामा करून बाजूला फेकतात. तर हे 3 लाशी होत्या, गाडीमधून काढून जसल्या तशा समजा सिव्हिलला आणल्या, आणि सिव्हिलला आणल्याच्या नंतर मला सुद्धा त्यांचं तोंड बघू दिलं नाही आणि PM करून समजा मोकळे झाले. आणि सकाळी आपले DYSP शिंदे साहेब मग यांनी असं सांगितलं मीडियाच्या याच्यामधून की मयत शिक्षक सुनील मोरे यांनी समजा मुलाला स्वतः धारदार शस्त्राने मारून पुन्हा आपण स्वतः आत्महत्या केली असं त्यांनी स्टेटमेंट दिलं. तर आता तुमची नेमकी मागणी काय आहे? माझी मागणी, मला न्याय मिळायला पाहिजे माझ्या नातवाचा आणि माझ्या मुलाचं. न्याय म्हणजे काय नेमकं? नेमकं म्हणजे त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अट्रॉसिटी ऍक्टच्या याच्यामध्ये गुन्हा नोंदवून सुद्धा त्यांनी अटक केलेली नाही. म्हणजे DYSP म्हणतात की यांना समजा परमिशन घ्यावं लागते. म्हणजे अट्रॉसिटी केल्याच्या नंतर कोण्या अधिकाऱ्याची परमिशन घ्यावं लागते असं कोण्या कायद्यामध्ये आहे?
असं माझं म्हणणं आहे. पण त्याच्यामधून अजून कुठलंच हे झालेलं नाही. हे अधिकारी सर्व मोकाट फिरायला लागलेत आणि बेलसाठी प्रयत्न करायला लागलेत. हो, आणि हे म्हणजे सरळ कुठल्याच याच्यामध्ये मला न्याय मिळायचे येऊ नको असा त्यांचा उद्देश आहे. ज्या पद्धतीनं अॅट्रॉसिटी ऍक्ट हा गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ आणि केवळ डीवायएसपीलाच पूर्ण अधिकार आहेत आरोपींना अटक करण्याचे, आणि आता नवीन कायद्यानुसार आरोपीला अटक करणे गरजेचं आहे. तरी डीवायएसपी शिंदे म्हणतात की मला परवानगीची गरज आहे, परंतु हे असं बोलून ही कुठेतरी दिशाभूल करत असल्याची घटना आता घडत आहे. मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूज लाईव्हसाठी. जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.